छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। आज या सांगोला विधानसभेमध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आणि उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ इतक्या मोठ्या संख्येमध्ये त्यांच्यावरती प्रेम करणारे लोक जे आहेत इकडे उपस्थित आहेत। मला हे चित्र बघून खूप समाधान वाटलं की आपल्या पाणीदार आमदारांनी जे काम केलं गेल्या 10 वर्षामध्ये त्याची प्रचिती जी आहे ही आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मगाशी मिरवणूक काढली आणि मिरवणुकीनंतर आता ही जाहीर सभा इथे होते। या जाहीर सभेमध्ये मुंगीलाही येता येणार नाही अशा दाटीवाटीने जे लोक इथे बसलेले आहेत। हे प्रेम आहे बापू, तुमच्यावरचं प्रेम आहे। तुम्ही केलेलं जे कार्य आहे इतके वर्ष, मला वाटतं त्याच्यावरती प्रेम करणारी जनता, लोक, कार्यकर्ते जे आहेत इथे उपस्थित झालेले आहेत। मला वाटतं की आमदार आपला लोकप्रतिनिधी जो आहे हा कशा प्रकारे काम करतो, आपल्या या विभागासाठी, आपल्या या मतदारसंघासाठी काय आणतो, आणि ग्रामीण भागामध्ये तर सगळ्यात मोठा प्रश्न जो असतो पाण्याचा। मला वाटतं इतके वर्ष जे आहे पाण्याचा प्रश्न कोणी सोडवू शकले नाही, ते आपल्या शहाजी बापूंनी जे आहे हे सोडवण्याचं काम केलं। मला वाटतं इतिहासामध्ये असं कधी घडलं नसेल की 5000 कोटी रुपये जे आहे एका विधानसभा मतदारसंघासाठी शहाजी बापू इथे घेऊन आले, आणि हे एक एवढं मोठं पुस्तक जे आहे हे कामाचं शहाजी बापूंनी बनवलं। त्यामध्ये एक चांगलं चित्र आहे। हे चित्र मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। एका साईडला दुष्काळ आहे आणि दुसऱ्या साईडला पाणीच पाणी आहे। मला वाटतं हे चित्र जे आहे हे आपल्या मतदारसंघाचं सगळं काही सांगून जातं। आणि शहाजी बापूंनी मला वाटतं गेल्या 2.25 वर्षांमध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने, तेव्हा खऱ्या अर्थाने या विधानसभेला विकास काय आहे, सरकार कशा प्रकारे काम करू शकतं, मुख्यमंत्री महोदय कशा प्रकारे काम करू शकतं, हे खऱ्या अर्थाने या विधानसभेने पाहिलं असेल, सांगोल्याने पाहिलं असेल, तर गेल्या 2.25 वर्षांमध्ये पाहिलं, शहाजी बापूंच्या रूपाने पाहिलं। त्याच्या अगोदरचे 2.5 वर्ष शहाजी बापूंनी सांगितले, 2.5 वर्ष शहाजी बापूंनी सांगितले की मुख्यमंत्री महोदय जे कशा प्रकारे लोकांना वेळ काढून काढून भेटत होते। अडीच वर्षामध्ये फक्त फेसबुक लाईव्ह करण्याचं काम आणि एक विक्रम केला, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी फेस टू फेस काम जे आहे हे केलेलं आहे। आणि हे फेस टू फेस काम करत असताना आता जो फेस विरोधकांच्या तोंडाला आलेला आहे तो बघण्यासारखा आहे। कारण की 2.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काहीच होत नव्हतं। 2.5 वर्ष स्वतःला बंद करून घेतलं होतं, या महाराष्ट्राला पण बंद केलं होतं, सगळ्या योजना बंद। पण 2.25 वर्षांमध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास घेऊन जाण्याचं काम केलं, योजना घेऊन जाण्याचं काम प्रत्येक गावाखेड्यावरती नेलं। शासन आपल्या दारी असेल, या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमाने या महाराष्ट्रामध्ये 5 कोटी जे आहे लाभार्थी तयार झाले। 5 कोटी। अगोदर योजना नव्हत्या, अगोदर सरकार नव्हती का? अगोदर पण होती, योजना पण होत्या,
योजनेचे लाभार्थी पण होते, पण त्यांच्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्याची कोणाची इच्छाशक्ती नव्हती. ती राजकीय इच्छाशक्ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांमध्ये होती. गेले 2.5 वर्ष आपण पाहताय, माणूस दिवस रात्र आपल्यासाठी काम करतो, दिवस रात्र आपल्यासाठी झटतोय. त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय काम करतायत. आणि या 2.25 वर्षांमध्ये सरकार काय काय काम करू शकतं जर ठरवलं तर मला वाटतं या सांगोल्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला माहिती पडतं की जिथे कधीच काही झालं नव्हतं, पाण्याचा वनवा होता, आज सगळीकडे पाणी घेऊन जाण्याचं काम आज शहाजी बापूंच्या माध्यमाने, या सरकारच्या माध्यमाने झालं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. सिंचन योजनेच्या माध्यमाने बघा इथे किती मोठे मोठे आकडे आपल्याला पाहायला मिळतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या माध्यमाने 889 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. 40,000 एकर जे आहे हे क्षेत्र पाणी खाली आलं. नीरा उजवा कालवा असेल, त्याचबरोबर म्हैसाळ सिंचन योजना गेल्या अनेक वर्षापासून ऐकत होतो, ती योजना जी आहे ती मंजूर झाली. टेंबू योजना असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना 7.5 HP पर्यंत पूर्णपणे वीज बिल माफ, 0 वीज बिल. कधी विचार केला होता की 0 वीज बिल जो आहे हा शेतकऱ्यांना कधी मिळेल? 0 वीज बिल देण्याचं काम देखील सरकारने केलं. आणि मगाशी मला सांगितलं की जळीत शेतीसाठी जे आहे 168 कोटी, ते पण खास बाप शहाजी बापूंच्या सांगण्यावरून जे आहे हे इथे देण्यात आलं. अगोदर फक्त आश्वासन जे आहे देत होतं, अमुक करू तमुक करू, हे करू ते करू, पण शेतकऱ्यांच्या मागे कधी उभे नाही राहिले. आज शेतकऱ्यांना जे केंद्राकडून 6,000 रुपये मिळतात, त्याच्यामध्ये 6,000 रुपये अजून अनुदान टाकण्याचं काम पण आपल्या सरकारनेच केलेलं आहे. आता एकूण 12,000 रुपये मिळतात. पुन्हा हे महायुतीचं सरकार आल्यानंतर ती रक्कम वाढून 15,000 रुपये जी आहे ती आपण करणार आहोत. अनेक योजना आपण आणल्या, अनेक कामं या मतदारसंघामध्ये आपण करू शकलो. पण काही लोक जे आहेत या मतदारसंघामध्ये आल्यानंतर फक्त झाडी आणि डोंगरावरतीच अडकलेले आहेत, त्याच्या पलीकडे जायचं नाहीये त्यांना. पण मी सांगतो, आज शहाजी बापूने डोंगरा एवढं काम जे आहे या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे. कुठेही अगोदरचे मुख्यमंत्री आता प्रचार करायला जातात, 3-4 शब्द तेवढेच बोलतात, खोके, खंजीर, गद्दार. त्याच्या पलीकडे 3रा-4था शब्द जो आहे तो त्यांच्याकडे नाही. कारण की सांगण्यासारखं काहीच नाही. 2.5 वर्षामध्ये जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होते, या महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत होते, त्या 2.5 वर्षांमध्ये तुम्ही काय केलं हे लोकांना कधी सांगणार तुम्ही? का तुम्हाला इतके लोक सोडून गेले? 50 आमदार सोडून जातात, 13 खासदार सोडून जातात, लाखो कार्यकर्ते सोडून जातात. का सोडून गेले याचा विचार कधी करणार आहे की नाही? आत्मपरीक्षण कधी करणार आहे की नाही? पण फक्त आणि फक्त जिकडे जाल तिकडे फक्त शिव्या शाप. सकाळी उठल्या की शिव्या, रात्री झोपताना शिव्या. मला वाटतं रात्री स्वप्नामध्ये पण शिव्याच देत असतील आणि घरच्यांबरोबर पण तीच भाषा जी आहे ती वापरत असतील. कारण की एवढा द्वेष, एवढं फ्रस्ट्रेशन जे आलेलं आहे. मी काल एक व्हिडिओ बघितला, कुठल्या तरी एअरपोर्ट वरती त्यांना थांबवलं आणि गाडी बॅग चेक करत होते. त्यांनी तो व्हिडिओ काढला, जसं आपण रस्त्यावरती भांडतो ना, रस्त्यावरती भांडताना कसं एकमेकांचा व्हिडिओ शूट करतो आपण. अरे तू कोण, मी कोण आहे, तुला ओळखतो का, मी कोण, तू कोण. व्हिडिओ काढला, त्याला विचारतायत तुझं नाव काय, तू कुठून आला, तू काय करतो. अरे तो बिचारा काम करतो, त्याचं इलेक्शन आहे, बॅगा चेक करणार. ते विसरले. मुख्यमंत्री महोदय जेव्हा अशाच दौऱ्यावरती होते आणि मुख्यमंत्री असताना या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांची देखील बॅग चेक केली. त्यांनी कधी गदारोळ नाही केला की माझी बॅग का चेक करतोय, मी मुख्यमंत्री आहे करून. पण आज जेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, हार समोर दिसू लागते,
तेव्हा अशी परिस्थिती जी आहे ही येते. प्रत्येकाचा द्वेष जो आहे हा द्वेष करायला लागतात. मला त्यांना हेच विचारायचं आहे की ही परिस्थिती तुमच्यावर का आली? 2.5 वर्ष जेव्हा मुख्यमंत्री महोदय होतात तेव्हा या सगळ्या लोकांचं तुम्ही का नाही ऐकलं? यांच्या मदतीला तुम्ही का नाही धावले? जे 2.5 वर्षामध्ये झालं नाही, इतके वर्षामध्ये झालं नाही, ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी फक्त 2.25 वर्षांमध्ये करून दाखवलं. हे फक्त आणि फक्त त्यांची राजकीय इच्छाशक्ती होती. आणि तळागाळातील लोकांना काय हवंय, शेतकऱ्यांना काय हवं, आमच्या भगिनींना काय हवं, आमच्या मुलाबाळांना काय हवं, गरिबांना काय हवं, ही जाण जी आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांमध्ये. कारण की मुख्यमंत्री महोदय देखील आपल्यामधूनच एक सर्वसामान्य कुटुंबातील आलेला एक मुख्यमंत्री आहे. एक रिक्षा चालक, एक शेतकरीच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा जो आहे तो आज या महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला. म्हणून त्याला जाण आहे, म्हणून त्याला आपली प्रत्येकाची जाण आहे. पण काही लोक जे आहेत, ही काही लोक म्हणतात की 1500 रुपयामध्ये कोणाचा संसार चालणार? आता शहाजी बापूंनी सांगितलं इथे की 1500 रुपयामध्ये कोणाचा संसार चालणार? तर माझ्या माता भगिनींना जर विचारलं की आपण संसार कसा चालवतात, त्याचं चांगलं उदाहरण जे आहे हे शहाजी बापूंनी आपल्याला दिलं. मला त्यांना सांगायचं, अरे तुम्ही तुमच्या घरातून कधी बाहेर नाही निघाले तर दुसऱ्याच्या घरामध्ये काय चाललंय हे तुम्हाला कसं कळणार? सोन्याचा चमचा तोंडामधून घेऊन आलेला ना, दुसऱ्याचं दुःख जे आहे, वेदना जे आहे, गरीबाचं कुटुंब कसं चालतं हे कधी कळणार नाही. 1500 रुपयाला त्यांना काय 1500 रुपये? अरे 100% आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने पुन्हा या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येतंय. आणि हे सरकार आल्या आल्या माता भगिनींना जे 1500 रुपये देतोय ते 2100 रुपये जे आहे ते आपण करणार आहे. 2100 रुपये आपण करणार आहोत. अगोदर यांना कधी सुचलं नाही, दानत नाही, फक्त इन्कमिंगच आहे, आउटगोईंग नाही. काय येत आहे ते येऊ द्या. अरे लोकांचं आहे ते तरी लोकांना द्या, तेवढी तरी दानत ठेवा. लोकांचं आहे ते लोकांना दिलं पाहिजे. तेच आम्ही 2.25 वर्ष करतोय. जे लोकांच्या हक्काचं आहे ते लोकांना देण्याचं काम जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करतायत. म्हणून माता भगिनींना जे आहे 1500 रुपये दिले. एकीकडे त्यांचे लोक जे आहेत हे 1500 रुपयामध्ये काय होणार? एकीकडे काँग्रेसचा आमदार जो आहे तो कोर्टामध्ये जातो आणि बोलतो ही योजना आम्ही सरकारमध्ये आल्या पहिलं काम जर कुठलं करू तर ही योजना बंद करू. अगोदरचे मुख्यमंत्री बोलतात पहिलं सत्ता आल्यानंतर 11 दिवसामध्ये. अरे कोणी म्हणजे सत्तेमध्ये आल्यानंतर माणूस काय करणार हे लोकांना सांगतो. हे बोलतात सत्तेमध्ये आल्यानंतर 11 दिवसामध्ये सगळ्या योजना आम्ही बंद करून टाकू. म्हणजे सगळं स्वतःला तर बंदच राहायचंय, पण सगळ्या योजना देखील 2.5 वर्षासारखं बंद करायच्या आहेत. आपल्याला हा विचार करणं खूप गरजेचं आहे की येणाऱ्या काळामध्ये सत्ता जी आहे ती आपल्याला कोणाच्या हातात द्यायची आहे? ज्यांना सगळ्या योजना बंद करायच्या आहेत का आपल्यासारख्या सगळ्यांपर्यंत योजना पोहोचवणारं सरकार जे 2.25 वर्षांमध्ये करू शकलं हे पुढचं 5 वर्ष आल्यानंतर कुठल्या कुठल्या योजना करू शकतात याचा विचार देखील आपण करू शकत नाही. म्हणून 5 वर्ष 2.25 वर्षांमध्ये एवढे सगळ्या योजना आणल्या. विचार करा फक्त 5 वर्षांमध्ये काय काय आपण करू शकतो. शेतकऱ्यांसाठी योजना आणली, बहिणींसाठी योजना आणली. आपल्या घरामध्ये जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या अकाउंटमध्ये 5000 रुपये टाकण्याचं काम पण आपल्या सरकारने केलं. ती मोठी होईपर्यंत जे आहे तिच्या अकाउंटमध्ये 1.5 लाख रुपये जमा होणार. आपल्या घरातील मुलगी आहे तिला बाबा डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, तिच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च देखील आपल्या सरकारने घेतला. आपल्या घरामध्ये जे आहे कोणाला नोकरी धंदा नाहीये त्याचा नोकरी धंदा देण्याचं काम पण युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमाने 6000, 8000 आणि 10000 रुपये देण्याचं काम आपलं सरकार इथे करतंय. पूर्ण परिवाराची जबाबदारी इथे घेतोय. ज्येष्ठ नागरिकांना 3000 रुपये देण्याचं काम आपण करतोय. आणि इथे ग्राम रोजगार सेवक आहेत. या ग्राम रोजगार सेवकांचा पण एक वेगळी कथा आहे. हे ग्राम रोजगार सेवक जे आहे प्रत्येक
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक ग्राम रोजगार सेवक असतो. त्या ग्राम रोजगार सेवकांना कधी मानधन मिळत नव्हतं. त्यांना फक्त कमिशनवरती पैसे मिळत होते. त्यांचं घर जे आहे ते 1000 रुपये 1500 रुपये याच्यावरती चालत होतं. ही बाब मान्य मुख्यमंत्री महोदयांना माहिती पडली आणि एका महिन्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांचा निर्णय घेतला. त्यांना 8000 रुपये जे आहे मानधन देण्यासाठी सुरुवात केली आपण. हे जाण असणारे आपले मुख्यमंत्री महोदय आहेत. तर मला आपल्या सगळ्यांना मी इथे फक्त आपल्या सगळ्यांना विनंती करण्यासाठी आलो. शहाजी बापूंच्या माध्यमाने जी कामं या मतदारसंघामध्ये झाली बघा 2.25 वर्षांमध्ये झाली. अजून 5 वर्ष शहाजी बापूंना मिळाल्यावरती हा 5000चा आकडा किती होईल. आपल्याला इथे आता पाणी मिळालं. इथे आता आपल्या लोकांना नोकऱ्या देखील पाहिजे. मी आपल्याला शब्द देतो या सांगोल्यामध्ये जे आपलं सरकार आल्यानंतर MIDC जे आहे या सांगोल्यामध्ये आपण आणू. कारण की आपल्याला रोजगार आपल्या युवकांना जे आहे हे काम मिळालं पाहिजे. आम्ही फक्त कामाच्या गोष्टी इथे करतो पण समोरचे जे लोक जे आहेत त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाही. सारखं आम्ही त्यांना विचारलं अरे बाबांनो सांगा. आणि आता इलेक्शन आहे. इलेक्शन मध्ये आता 2.25 वर्ष तर रोज तुम्ही शिव्याशाप देताय पण तरी पण लोक तुम्हाला सोडून जात आहेत. लोक तुमच्याकडे येत नाही. आता तरी इलेक्शन मध्ये तरी सांगा की 2.5 वर्षांमध्ये तुम्ही काय केलं आणि आम्ही सांगतो 2.25 वर्षांमध्ये आम्ही काय केलं. ते ही सांगायची हिंमत नाही कारण की 2.5 वर्षामध्ये काहीच करू शकले नाही. पण मी तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये राहून जेव्हा कोविडमध्ये सर्वात जास्त लोकांना अपेक्षा होती मुख्यमंत्री सहायता निधीची तेव्हा त्या 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 कोटी रुपये दिले आणि आपण या 2.25 वर्षांमध्ये 350 कोटी रुपये जे लोकांना मुख्यमंत्री सहायता निधी दिली. दानत लागते दानत. अगोदरचे मुख्यमंत्री पेन मत नव्हते ठेवत कारण की सही करायला लागेल. पण आताचे मुख्यमंत्री कुठेही सही करतात. मगाशी शहाजी बापूंनी सांगितलं जेव्हा आजारी होते तेव्हा मुख्यमंत्री महोदय जे आहे शहाजी बापूंना आपल्या घरातील कार्यकर्त्याला एका सदस्याला बघायला आले होते. ते फक्त एक आमदार नाही आमच्या घरातला जो आहे एक परिवारातला एक घटक आहे शहाजी बापू. त्या शहाजी बापूंना भेटायला तेव्हा आले तेव्हा शहाजी बापूंनी सांगितलं मी तर ठीक होईन ठणठणीत होऊन जाईन पण माझी योजना जी आहे ती मंजूर करा. शहाजी बापू हे काम असतं आपल्या नेतृत्वाचं आपल्या मुख्यमंत्री महोदयांचं की आपल्या कार्यकर्त्याला काय पाहिजे आमदाराला काय पाहिजे तिकडच्या लोकांना काय पाहिजे ते लगेच त्वरित देण्याचं काम आणि एका रात्रीमध्ये जे आहे ती योजना मंजूर केली. असं हे नेतृत्व आहे. दिवस रात्र काम करणारं हे नेतृत्व आहे. मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय की आपण सगळ्यांनी या मतदारसंघामधून शहाजी बापूंना पुन्हा तिसऱ्यांदा जे हॅट्रिक करून विधानसभेवरती पाठवायचं. मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो इथे मला वाटतं 5000 लोक आहेत आणि ते सगळे लोक आहेत शहाजी बापूंवरती प्रेम करणारे शिवसेनेवरती प्रेम करणारे माननीय मुख्यमंत्री महोदयांवरती प्रेम करणारे. जर प्रत्येकाने विचार केला मी 20 तारखेला माझ्या बरोबर 10 लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करेन आणि 10 लोकांना माझ्या बरोबर घेऊन जाईल तर इथल्या इथे 50,000 मतदान जे आहे इथे बसलेलं आहे. करू शकता का आपण? करू शकता की नाही? दोन्ही हात वर करून मला सांगायचं की प्रत्येक जण 10 लोकांना घेऊन जाताना एकटा जाणार नाही मतदान करायला. 10 लोकांना याच्या व्यतिरिक्त 10 लोकांना जर घेऊन गेलं तर शहाजी बापू जे आहेत हे मोठ्या मताधिक्याने जे आहे निवडून येतील. आणि मी आपल्या सगळ्यांना सांगतो शहाजी बापू जे आहे हे आमच्या मधले आता एक सिनियर लीडर आहे. ज्येष्ठ नेते आहेत आणि माझ्या डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. चांगलं काम अशा परिस्थितीमध्ये देखील बघा आजारी होते तरी पण आपल्या मतदारसंघाचा विकास कसा होईल त्याच्यासाठी त्यांनी काम केलं.
आपल्या मनामध्ये शहाजी बापूंबद्दल जो काही विषय आहे तो विषय जे आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना नक्कीच जे आहे मी सांगण्याचं काम करेन। आणि आपल्या सगळ्यांची जी इच्छा आहे पण आपल्या सगळ्यांना शहाजी बापूंना मोठ्या मताधिक्याने जे निवडून देऊन या सांगोल्यामधून निवडून आणावं लागेल एवढा शब्द जो आहे मला पाहिजे। अरे आपल्या भावना ज्या आहेत आपल्या भावना माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत 100% पोहोचवण्याचं काम करेल। आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आज या कार्यक्रमाला श्रीकांत दादा देशमुख आहेत, राजश्रीताई पाटील आहेत, साठे साहेब आहेत, खंडू तात्या सातपुते आहेत, सुजितजी खुर्द आहेत, सागर दादा आहे, लवटेजी आहे, सतीश कोटेजी आहेत, ॲडव्होकेट महादेव कांबळेजी आहेत, विजय बनसोडेजी आहेत आणि समोर बसलेले सगळे शहाजी बापूंवरती प्रेम करणारी सगळी जनता। खरंच हे चित्र पाहून खूप मस्त वाटलं, समाधान वाटलं की एवढं प्रेम करणारी जनता जी आहे ती शहाजी बापूंच्या मागे खंबीरपणे उभी आहे। शहाजी बापू अब आगे बढ़ो, हम सब तुम्हारे साथ है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।